आम्ही त्यांचे कामावर खुश नाही, मी माझ्या मते सांगतो असं. 10 कोटीचं बजेट भेटलं, असं बांधणार तसं बांधणार, मग कधी होणार ते? मग खेळण्यासाठी जागाच नाही. मुलगा कुठे जातो, कुठे राहतो आणि त्याचे मित्र कोण आहे त्याच्या सोबत. आम्ही फक्त तुमच्या सोबत पाहिजे, तुमच्या पाठीमागे पाहिजे, तुम्हाला निवडून देण्यासाठी आम्ही फक्त पाहिजे. नमस्कार, मी सायली परब आणि आपले पुणे लोक मध्ये सहर्ष स्वागत आहे. कोंढव्यातील एक नाव, एक समाज कार्यकर्ता, एक शिक्षक आणि गेले 18 ते 20 वर्षापासून इथे कोंढव्यात समाज कार्य करणारे, त्याच सोबतच एकता स्पोर्ट्स आणि सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मुजाहिद रायली सर आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. सर, तुमचं पुणे लोक मध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. लोकांना खूप उत्सुकता आहे जाणून घेण्याची, तुमच्याशी आम्ही काय संवाद साधतोय आणि तुम्ही काय लोकांना सांगताय याच्यासाठी. त्यामुळे मी लोकांची उत्सुकता न वाढवता सरळ प्रश्नांकडे वळणार आहे. सर, तुम्ही गेले 18 ते 20 वर्षापासून कोंढव्यामध्ये सक्रिय आहात, तुम्ही इथे समाज कार्य करताय, तर तुमचा काय अनुभव राहिलाय गेल्या 18 ते 20 वर्षांमध्ये? पहिल्यांदा मी पुणे लोकचा आभार मानतो की तुम्ही माझ्यासारखे छोट्याशा एक साधारण शिक्षकाला तुम्ही इथे बोलवून ते मान सन्मान दिले, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार आहे. आणि त्या तुमची टीमला सगळ्यांना माझा सलाम आहे. आणि तुमचा एक प्रश्न आहे की कोंढव्यामध्ये प्रश्न, आणि मी 18 वर्षापूर्वी, मी 22 वर्षापासून पुण्यामध्ये कोंढव्यामध्ये राहतो पहिल्यांदा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक शिक्षक आहे आणि माझं नाव मुजाहिद रायली आहे आणि मुजाहिद रायली सर म्हणून मला ओळखतात सगळे लोक कोंढव्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, मी 18 वर्षापासून आपली एक संस्था आहे माझी स्वतःची, ते मी त्याचा फाउंडर प्रेसिडेंट आहे. त्याच्यामध्ये मी एकता स्पोर्ट्स आणि सोशल फाउंडेशन म्हणून मी या संस्थामार्फत आम्ही काम करतो कोंढव्यामध्ये आणि सगळं पुण्यामध्ये पण. आणि आमच्या कोंढव्याचं थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो मॅडम की त्याच्यामध्ये आम्ही आमचे संस्थातर्फे आम्ही कोंढव्यामध्ये खास कर दर महिन्याला ते विधवा जे महिला असतात त्यांना आम्ही आमच्या संस्थामार्फत 30 ते 35 विधवा महिलांना आम्ही राशन वाटप करतात सगळेजण, म्हणून माझी सगळी टीम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 7 वर्षापासून आम्ही आहे ना शिक्षणामध्ये काम करतो, ते तर आम्ही 18 वर्षापासूनच करतो. आणि 7 वर्षा अगोदर आम्ही हे आणली आहे मी स्कीम की कोंढव्यामध्ये जेवढे पण ते गरजू स्टुडंट आहेत त्यांना पैशाच्या अभावी ते शिक्षण घेत नव्हते आणि त्यांना टेक्स्टबुक घ्यायला पैसे नव्हते, म्हणून आम्ही एक स्कीम आणली त्याच्यामध्ये की जे कोणी पण आपले याच्यामध्ये लोकांमध्ये ते आपले कोणी 7वीत असेल, 7वीत उत्तीर्ण झाल्यानंतर ते 8वी मध्ये जातो आणि ते 7वीचे ते टेक्स्टबुक ते फेकून देतात. आम्ही एक स्कीम काढली आणि सगळ्यांना आम्ही एक आव्हान केले सोशल मीडिया मार्फत की तुम्ही ते पुस्तके फेकू नका तुम्ही कुठं पण आणि रद्दी कचऱ्यामध्ये टाकू नका. ते आमची एकता स्पोर्ट्स आणि सोशल फाउंडेशनला तुम्ही एक डोनेट करा, दान करा. आणि ते आम्ही गोळा करून सगळेजण ते कोंढव्यामध्ये खास कर कोंढव्यामध्ये ते गरजू लोकांना, ते गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे आम्ही जाऊन देतात ते. आणि ते नंतर जाऊन ते आपली शिक्षण जे वर्गात आहे ते ऍडमिशन घेतात आणि त्यांचं पूर्ण ते शिक्षण घेतात ते. असं हे आमचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकता स्पोर्ट्स आणि सोशल फाउंडेशन म्हणजे मी स्वतः एक प्लेयर आहे, एक खेळाडू आहे मी, कारण की मी नॅशनल खेळलेला आहे हॉकीमधून आणि युनिव्हर्सिटी पण खेळलेला आहे कॅप्टन व्हाईस कॅप्टन म्हणून मी 2दा. आणि त्याच्यामध्ये मी मूळ सोलापूरचा आहे आणि इथं 20 वर्षापासून इथं राहतो मी कोंढव्यामध्ये. आणि हे माझं कार्य हे माझं भेटलेलं आहे माझे घरच्यांचे. आणि माझं तिथं घर पण असंच आहे, सगळं आम्ही खिदमत खल करायचं, लोकांसाठी कामं करायचं आणि समाजसेवक करायचं. हे आमचे बडे पप्पा आहे अहमदभाई रायली म्हणून, ते काँग्रेसचे सेक्रेटरी आहे तिथं सोलापूरमध्ये. आणि माझा भाऊ पण आहे अल्पसंख्याक सेलमध्ये, ते सेक्रेटरी आहे तिथं. आणि त्यांच्याकडून आई बाबांकडून सगळ्यांकडून आम्हाला ते भेटलेलं आहे, जे वारसात मला भेटलेलं आहे ते समाजसेवक करायचं. तरी आम्ही एक प्रयत्न करतो की लोकांकडे जाऊ आणि जाऊन त्यांचा आम्ही काय मदत करावं काय नाही त्याच्यावर आम्ही ज्यादा लक्ष देतो मॅडम. आता एक समाजसेवक म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की जी पुण्यात किंवा एकंदरीत आता आपण कोंढव्याच म्हणू की तिकडे राजकीय व्यवस्थेबद्दल तुमचं काय मत आहे? मॅम, राजकीय बद्दल म्हणजे मी आताच तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी कुठल्याही पार्टीत नाही आलो आणि मला खूप ऑफर होतात की आमचा कार्य बघून, एकता स्पोर्ट्स सोशल फाउंडेशनचे काम बघून मला बीजेपीचे ऑफर आलेले आहे, मनसेचे ऑफर आलेले, मला सगळे जेवढे पण पार्टीज आहे सगळ्यांचे ऑफर आहे. आणि मी एक कट्टर काँग्रेसी आहे, हे मला गर्व वाटते की कारण की माझा
तिथं सोलापूरचं आमचं जे सगळं आहे बालेकिल्ला ते काँग्रेसचं आहे आणि तिथं मी सगळ्यात बघितलेलं आहे लहानपणापासून आणि माझ्या रक्तात काँग्रेस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इथं राजकारण करत नाही कुठं पण, ना मित्रामध्ये नाही कोणव्यामध्ये. आणि तुम्ही जे प्रश्न विचारले मला त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे की राजकीय म्हणजे आमचे जेवढे पण इथं कोणव्यामध्ये राजकीय हालचाली बघताय तुम्ही, आता सगळे तुम्ही काम करतात इथं, त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की आमचे ते आपले माझी जे नगरसेवक आहे ना त्यांना पण आम्ही पण निवडून दिलेले आहे सगळ्यांना. ते आमचे मोठे लहान भाऊ असं सगळं आहे आमचं. ते त्यांनी आम्हाला अपेक्षा होती की आम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांना ती कोणव्याची परिस्थिती काय आहे त्याच्या हिशोबाने आम्हाला काम पाहिजे. आणि मी एक शिक्षक आहे आणि माझ्या डोक्यात हे आहे आणि माझ्यासारखे खूप शिक्षक आमचा वर्ग आहे, एक लॉबी आहे आमची शिक्षकांची आणि मी एक कट्टर काँग्रेसी आहे. हे मला गर्व वाटते की कारण की माझा तिथं सोलापूरचं आमचं जे सगळं आहे बालेकिल्ला ते काँग्रेसचं आहे आणि तिथं मी सगळ्यात बघितलेलं आहे लहानपणापासून आणि सगळं आहे. आणि आम्ही सगळेजण मिळून एक प्लॅटफॉर्मवर आले होते आणि आमचे लोकांना ते आमची गरज होती मध्ये नाही कोणव्यामध्ये. आणि तुम्ही जे प्रश्न विचारले मला त्याच्याबद्दल मला बोलायचं. आणि कधी पण आता आम्हाला बघावं लागते की जसं आमची इच्छा होती आमची ते त्यांच्याशी आमची हे होती की एक आपले माणसं आल्यानंतर हे करणार, डेव्हलपमेंट हे करणार ते करणार, त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये ते माझ्या मते मी पर्सनली सांगतो की मला सगळ्यांना ते आमचे मोठे लहान भाऊ असं सगळं आहे आमचं. आता तुम्ही म्हटलात की तुम्ही सक्रिय होतात निवडणुकीच्या वेळेला आणि तुम्ही मदत केली जे काय नगरसेवक आले त्यांना आणि त्यांच्या मार्फत काही कामं नाही झाली, तर तुमच्या काय अपेक्षा होत्या, काय कामं झाली पाहिजे होती? मॅडम एक सांगा, कोंढव्यामध्ये आजचे प्रभाग तुम्ही बघितले तर कोंढव्यामध्ये 1 ते 1,02,000 का 1,20,000 आता लोकसंख्या वाढलेली आहे कोंढव्यामध्ये. खास तुम्ही फक्त मिठानगर, कोंढवा, भाग्यनगर, 42 आणि साईबाबा नगर सगळे तिथून बघितले ना तर मोठी लोकसंख्या वाढलेली आहे कोंढव्यामध्ये. आणि या प्रभागामध्ये आम्हाला काय पाहिजे, एक शिक्षक म्हणून मी सांगतो की आम्हाला इथं आमचे लोकांसाठी आम्ही कोंढवावासियांसाठी ते आलेले कोणी पण येऊ द्या त्यांच्यासाठी मी आव्हान हे विनंती करू इच्छितो तुमच्या माध्यमातून की तुम्ही आल्यानंतर आम्हाला कोंढवामध्ये आमचा ट्रॅफिकचा मसला संपूर्णपणे ट्रॅफिकचं आम्हाला प्रॉब्लेम नको. हे खूप प्रॉब्लेम आहे, तुम्ही पण बघते सगळे लोक. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आम्हाला आहे ना एक महाविद्यालय पाहिजे. महाविद्यालय म्हणजे कशासाठी महाविद्यालय, आमच्या कोंढव्यामध्ये खूप लोक आहेत, खूप लोक ते महाविद्यालय ते शिक्षणासाठी कुठे जातात, सिटीमध्ये जातात. खूप बरेच लोक इथं आले, त्यांनी सांगितले पण तुम्हाला सगळं तुमचे पोस्टकास्ट बघतो मी, त्यांनी पण सांगितले, ते परत मला बोलायचं नाही. तरी पण मी सांगू इच्छितो की ते महाविद्यालय इतकी लोकसंख्या वाढलेली आहे तरी पण हे लोकसंख्याच्या जोरावर आम्ही आणू शकत नाही का. तिथं एक महाविद्यालय पाहिजे आम्हाला, ते एक हॉस्पिटल, मोठं मल्टीनॅशनल हॉस्पिटल पाहिजे आम्हाला सगळ्यांसाठी. आणि दुसरी गोष्ट ते क्रीडांगण आहे, आम्हाला खेळण्यासाठी जागा नाही मॅडम. मी एक क्रीडा शिक्षक आहे, मला माहित आहे की खेळण्यासाठी जागा नाही तिथं आमच्याकडे. ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आमचं ते क्रीडांगण आहे, त्याच्यावर फक्त तुम्ही जाऊन बघा त्याची काय दुर्व्यवस्था झालेली आहे. अजूनपर्यंत ते संपूर्णपणे ट्रॅफिकचं आम्हाला प्रॉब्लेम नको. हे खूप प्रॉब्लेम आहे, तुम्ही पण बघते सगळे लोक. आणि सगळे बिल्डिंग्स आहे, सोसायटीज आहे आणि पोरे बाळ खाली गेले सोसायटीमध्ये ते त्यांचे भांडण होतात खेळण्यासाठी काय. मग त्यांच्या शारीरिक दृष्टीसाठी आम्ही कुठे आहे. आणि ही गोष्ट आम्हाला पाहिजे, आम्हाला चांगलं क्रीडांगण पाहिजे आणि रोड चांगली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपला मल्टीनॅशनल हॉस्पिटल पाहिजे आम्हाला. आणि MPSC UPSC साठी आम्हाला ते सेंटर पाहिजे तिथं कोंढव्यामध्ये. खूप लोक आहे, मग काय MPSC UPSC काय माहित नाही आमच्या लोकांना. मग आम्ही कॉमसाठी आम्ही काय करणार आहे. मी शिक्षक असून माझ्या समाजासाठी मी काय करतो हे मला विचारपूस आहे ना माझ्या समोर की मी तुला हे शिक्षक बनवून तुला मी पाठवले होते, तुला शिक्षक बनवले, तुम्ही काय दिले तुम्ही. मग मला त्या दिवशी मग ईश्वरासमोर काय सांगायचं मी की मी हे केले का ते केले. आमच्याकडे हे आता आहे, आमची एक विनंती आहे की आमच्याकडे हे सगळं पॉइंट्स, हे सगळं आम्हाला महाविद्यालय पाहिजे, रोड चांगले पाहिजे, ट्रॅफिकचा मसला संपूर्ण आम्हाला सुटलेला पाहिजे. आणि पाणीची प्रॉब्लेम आहे, ते आम्ही लाईटची प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये लाईट नेहमी मॅडम तुम्हाला बोलतो मी की नेहमी दर जुमेरातीला नेहमी हम खास ते नमाजच्या अगोदर ते लाईट आमची जाते तिथं. हे बघण्यासाठी मी निवडून दिले का, बोलण्यासाठी खूप आहे मॅडम.
तर आम्हाला हे सांगायचं आहे की आम्हाला सगळं व्यवस्थितपणे आम्हाला सगळं तिथं आम्हाला व्यवस्था पाहिजे आम्हाला सगळं कोंढव्यामध्ये. सर, तुम्ही एक समाजसेवक आहात. तुम्ही बरेचसे मुद्दे सांगितलात जे खूप महत्वाचे मुद्दे आहेत आणि जे लक्षात घेतलेच गेले पाहिजे. गेले अनेक दिवस आम्ही कोंढव्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरांमध्ये आम्ही सर्वे करतोय. त्यात सारखी सारखी आढळून येणारी गोष्ट म्हणजे लोक इथे अंमली पदार्थांचा सप्लाय होतो किंवा अंमली पदार्थ कंझ्युम केले जातात ह्याचं खूप कंप्लेंट करतायत लोक. आणि तुम्ही एक समाज कार्यकर्ते आहात, तर त्याच्यावरती तुमचं काय मत आहे किंवा हे कसं सोडवता येईल? मॅडम, मी एक शाळेत होतो अगोदरच्या. त्या शाळेत मी स्पोर्ट्स टीचर म्हणजे सगळ्यांना माहित आहे की क्रीडा शिक्षक असतात त्यांच्यावर खूप भार असते शाळेमध्ये. तर मी राऊंडवर असते, सगळे शिक्षक असतात. तर खास कर शिक्षक क्रीडा शिक्षकावर जास्त आपला हे असते, जोर असते की तुम्ही बघायचं, डिसिप्लिन तुम्ही बघायचं, हे बघायचं. मॅम, ते शाळेचं नाव घेत नाही मी. पूर्वीचं माझा एक 7 ते 8 वर्षापूर्वीचा माझा हे इन्सिडेंट आहे. मी माझ्या शाळेत अंमली पदार्थ पकडले होते मी विद्यार्थीच्या बॅगेत. ते अशी दुर्व्यवस्था झालेली आहे इथं आपल्या कोंढव्यामध्ये. ते रोखण्यासाठी मॅडम माझं म्हणणं एक आहे की तिथं शिवनेरी नगर आणि साईबाबा नगरमध्ये अगोदर तातडीने माझ्या प्रशासनाला पण विनंती आहे या पॉडकास्टच्या माध्यमाने, तुमच्या माध्यमाने, की तातडीने तुम्ही तिथं पोलीस चौकी उभे करा. पहिली बात. दुसरी गोष्ट म्हणजे आहे ना, रात्री बेरात्री तुम्ही 24 तास आणि रात्रीच्या वेळी 12 घंटे तुम्ही आहे ना ते राऊंडवर आहे ना ते पोलीस लोकांना, पोलीस शिपायांना तुम्ही तिथं कमांडोला पाठवायचं. ते तुम्ही त्वरित करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना ते कुठून विकतात, कोण विकतात हे सगळ्यांना माहिती आहे मॅडम. कोणी त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. आणि फक्त आम्ही नशामुक्त कोंढवा, साफ कोंढवा हे बोलण्यापेक्षा आम्ही त्याच्यावर अंमलबजावणी केली हे गरजेचे आहे. आणि दुसरी गोष्ट या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून मी हे बोलू इच्छितो की हे रोखण्यासाठी आमची एक विनंती आहे सगळ्यांना, प्रशासनाला पण आणि येणारे सगळे जेवढे पण आमचे नगरसेवक असणार त्यांना पण, की कोंढव्यामध्ये एक रिहॅब सेंटर उघडण्यात यावे. तुम्ही अत्यंत व्यवस्थित जे काय मुद्दे होते ते मांडले. माझा फक्त एकच प्रश्न एवढा राहतोय की सर, सगळ्या गोष्टी आपण असं म्हणतोय की नगरसेवक किंवा प्रशासन हे ते, मग सामान्य नागरिक म्हणून तुम्ही सामान्य नागरिकांना काय सांगाल की त्यांनी त्यांच्या परीने काय केलं पाहिजे या गोष्टी सुधारण्यासाठी? तरी पण हे जर तुम्ही बघितले हे की आपला याच्यामध्ये जे अंमली पदार्थ वगैरे जास्त चाललेले आहे, ते मी सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये आपले आई बाबांचा, वडिलांचा पण आणि आई बाबांचा सगळ्यांचा, नातेवाईकांचा पण खूप त्याच्यामध्ये हात आहे की कारण ते त्यांच्यावर लक्ष देत नाही जास्त. कोंढवा हे बोलण्यापेक्षा आम्ही त्याच्यावर अंमलबजावणी केली हे गरजेचे आहे. आणि दुसरी गोष्ट या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून त्यांची सगळी माहिती, आपले मुलं बाळाची सगळी माहिती आई बाबांना पाहिजे. आणि आमचा पण असं आहे की आम्ही पण, मी अगोदर हे सांगू इच्छितो मॅम की मी मोठा काय समाजसेवक वगैरे नाही, मी साधारण एक शिक्षक आहे. आणि माझ्यातर्फे मी काय करू शकतो माझ्या समाजासाठी मी ते नेहमी करणार, केले पण आहे, आता पण करतो आणि नेहमी पुढे पण करणार आहे. नक्कीच सर. आणि माझा किंवा जनतेचा, आमच्या सगळ्यांचाच महत्वाचा आणि मी असं म्हणेन माझा शेवटचाच प्रश्न की सर, जर लोक उद्या म्हणाले की आम्हाला तुमच्यासारखा एखादा उमेदवार हवाय आणि तुम्ही फ्रंटला येऊन म्हणजे असं कुठलं तरी एक पद घेऊन, नगरसेवक म्हणा किंवा असं कुठलं तरी पद घेऊन आमची मदत करा, तर तुमचं काय त्याच्यावरती प्रक्रिया? मॅम, ईश्वराची कृपा झाली तर येणाऱ्या दिवसामध्ये इन्शाल्लाह ताला मी कुठली एक पार्टी जॉईन करणार आहे. कारण की तुम्ही ठामपणे सांगतो, मी कट्टर काँग्रेसी आहे. आणि खूप असे लोक असतात मॅडम की आमचे सारखे लोक नको असतात त्यांना. मग आम्ही कुठं पुढे जायचं आणि आम्ही पुढे जाणार होतो आणि पुढे जाण्याचा आमचा कोणी पण विचार करत नाही. अरे हे एज्युकेटेड लोक नको, कारण की आमचे पुढे जाणार, कारण की खूप हुशार आहे, अरे बोलतो चांगलं, अरे त्याच्याकडे पेनची, त्याची कलमची त्याच्यामध्ये हत्यार आहे, ते नको आम्हाला. कारण की आम्हीच सगळ्यांना निवडून दिलेले आहे. सगळ्यांचा कोंढवावासियांचा हात आहे त्याच्यामध्ये. आणि खास करते मी म्हणतो की सोलापूरवाल्यांचा खूप मोठा हात आहे, जळगाववाल्यांचा, जे काही बाहेरचे आलेले आहे इथं कोंढव्यामध्ये राहतात सगळे लोक, त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आणि माझी अगर तुमची इच्छा असेल, जर आमची नागरिकांची इच्छा असेल तर येणाऱ्या काळामध्ये इन्शाल्लाह डेफिनेटली माझ्या समाजासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी आणि मी लोकांची मदत करण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण एकता एक्सपोनंट सोशल फाउंडेशनची टीम सगळं मी आता सांगतो की कुठलेही एक चांगलं
पर्याय म्हणून आमच्या ऑप्शन मधून मी माझा तर मला काँग्रेस आहे, मी काँग्रेस बघेन अगोदर, नाही मग नंतर सगळे बघेन, मग काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश करणार आहे इन्शाल्लाह. ओके सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे मांडलात आणि जे मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला रिलेट होतील किंवा प्रत्येक माणसाची, प्रत्येक सामाजिक नागरिकाची, कोंढव्यात राहणाऱ्याची हीच अपेक्षा असेल प्रशासनाकडनं. तर सर, आम्ही अशी अपेक्षा करतो की पुन्हा एकदा तुमच्याशी बोलायचा चान्स मिळेल, तुमच्याशी मुलाखतीचा चान्स मिळेल, पण तेव्हा तुम्ही कदाचित कुठले तरी नगरसेवक च्या पदासाठी असाल आणि समाजकार्य तर तुमचं चालूच राहील. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा. पॉडकास्ट आवडल्यास आमच्या व्हिडिओला, या पॉडकास्टला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. आणि पुण्यातल्या किंवा पुण्यात राष्ट्रभरातल्या महत्वाच्या बातम्यांसाठी, अपडेटसाठी बघत राहा पुणे लोक.